हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू डॉक्टर सेट अकॅडमी. आपल्या जून 2025मध्ये झालेल्या सेट परीक्षेचा निकाल कधी जाहीर होईल याविषयी अनेक जण विचारणा करत आहेत. विद्यापीठाच्या वेबसाईटवर याविषयी नेमके कोणतेही निश्चित अशी संभाव्य तारीख सांगितलेली नसली तरी देखील आपण याविषयी काही अंदाज मागील सेट परीक्षा आणि त्यांचे रिझल्टचा कालावधी यांवरून आपण अंदाज बांधू शकत आहोत. तर आपण जर विचार केला 2024च्या परीक्षेचा, तर ही परीक्षा झाली होती एप्रिलमध्ये आणि त्याचा रिझल्ट आला होता ऑगस्टमध्ये, जवळजवळ 4 महिन्यांनी 2024च्या सेट परीक्षेचा. परंतु ह्या वर्षीची जी सेट परीक्षा जूनमध्ये झालेली आहे, तर तिचा रिझल्ट यायला निश्चितपणे इतका कालावधी लागणार नाही. साधारण 2-2.5 महिने, फार तर 3 महिने एवढ्या कालावधीमध्ये सेट परीक्षेचा रिझल्ट येणं निश्चित आहे. माझ्या एकूणच समजेनुसार ऑगस्टच्या एंडपर्यंत किंवा सप्टेंबरच्या सुरुवातीला म्हणजे सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात रिझल्ट यायला हवं अपेक्षित आहे. सेट परीक्षा झाल्यानंतर रिझल्ट यायला इतका वेळ का लागतो याविषयी अनेक जणांनी विचारणा केलेली आहे. खरं तर डिस्क्रिप्टिव्ह परीक्षेचं स्वरूप नसतं की पेपर चेक करायला खूप मोठा कालावधी लागेल, परंतु प्रत्येक गोष्टीची एक निश्चित वेळ विद्यापीठाकडून दिली जात असते. तर त्यासाठी आपल्याला अंतरिम उत्तरसूची देण्यात आलेली होती, त्यात चॅलेंजेससाठी वेळ देण्यात आला, त्याच्यानंतर अंतिम उत्तरसूची आणि त्यानंतर रिझल्ट डिक्लेअर होईल. तर ह्या संपूर्ण प्रक्रियेला वेळ लागत असतो आणि सगळ्या बाबींचा सारासार विचार करून मगच विद्यापीठ निकाल जाहीर करत असतं. पटकन समोरच्यावर टीका करण्याऐवजी जर एकूणच प्रक्रियेचा आपण विचार केला तर आपल्याला निश्चितपणे यामध्ये का डिले होऊ शकतो याविषयी विचार करता येईल. अंतिम उत्तरसूचीवरून आपल्यातील बहुतांश जणांनी आपले एकूणच उत्तरं चेक केलेली असतील आणि त्यापैकी किती गुण आपल्याला मिळू शकत आहेत हे देखील निश्चित झालेले असेल. मागील वर्षाच्या कट ऑफवरून ह्या वर्षीचा कट ऑफ साधारणपणे ठरत असतो, खूप मोठा फरक त्यात पडत नाही. त्यामुळे एकूणच आपण परीक्षा पास होऊ किंवा नाही याविषयीचा अंदाज आपल्यातील बहुतांश जणांना आलेला असेल आणि जे अगदी छोट्याशा फरकाने उत्तीर्ण अनुत्तीर्णतेच्या सीमारेषेवर आहेत त्यांना निश्चितपणे रिझल्टच्या तारखेविषयी आस्था असणं ही एक स्वाभाविक बाब म्हणावी लागेल आणि लवकरात लवकर विद्यापीठाने रिझल्ट डिक्लेअर करावा अशी त्यांची अपेक्षा देखील असणार आहे. परंतु मित्रहो, एक गोष्ट लक्षात घ्या, रिझल्टची तारीख येणं किंवा रिझल्ट डिक्लेअर होणं हे आपल्या हातात नाही आहे. मग आपल्या हातात काय आहे? तर एकतर आपण ही परीक्षा उत्तीर्ण होऊ किंवा अनुत्तीर्ण होऊ आणि पुढच्या परीक्षेसाठी आपल्याला तयारी करावी लागेल. उत्तीर्ण झालात तर वेल अँड गुड, मग आपण पुढील प्राध्यापक पदासाठीच्या पूर्वतयारीचा हा एक भाग असेल. त्याच्यामुळे जरी आपण उत्तीर्ण होणार असू किंवा उत्तीर्ण होणार नसू तरी देखील जर आपण एक पुढील सेट परीक्षेला नजरेसमोर ठेवून पुढचा अभ्यास जर सुरू केला तर निश्चितपणे जो आहे आपल्या हातात जो कालावधी आहे त्याचा एक चांगलं युटिलायझेशन आपण करू शकत आहोत. त्यावर आपल्याकडे तोपर्यंत आपण नेमकं काय करू शकतो, तर मला असं वाटतं की आपण पुढच्या सेट परीक्षेसाठी एक निश्चित जर स्ट्रॅटेजी ठरवली आणि त्यानुसार अभ्यासाला सुरुवात केली. आपल्यातील बहुतांश जणांनी माझ्याकडे परीक्षेविषयीच्या किंवा परीक्षेच्या गाईडलाईनविषयी विचारणा केलेली होती. प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर्स जर आपण सॉल्व केले तर निश्चितपणे आपल्या अभ्यासाला एक दिशा मिळेल, पेपरचं स्वरूप लक्षात येईल, वारंवार रिपीट होणारे प्रश्नांचं पॅटर्न लक्षात येईल आणि आपल्या पुढच्या सेटसाठी ते आपल्याला उपयुक्त ठरेल. त्याचप्रमाणे आपण जर विषयाची वेळ ठरवून एक टॉपिक, आता आपल्याकडे निश्चित वेळ आहे, पुढील परीक्षा अजून डिक्लेअर देखील झालेली नाही आहे, त्याच्यामुळे निदान 8 ते 9 महिन्याचा कालावधी आपल्याकडे असणार आहे. तर जो एक जनरल सब्जेक्ट आहे पेपर 1 आणि स्पेशल सब्जेक्टचा पेपर 2चा पेपर, याच्यासाठी आपण बराच मोठा कालावधी आपल्याकडे उपलब्ध असल्यामुळे त्याचं टॉपिक वाईज आपण नियोजन करू शकत आहोत आणि साधारणपणे अभ्यासाला आपण वेळ कशा पद्धतीने दिला पाहिजे याचा एक स्वतःचं टाईमटेबल प्रत्येकाने आपण सेट केलं पाहिजे, जेणेकरून
आपल्याला पुढच्या परीक्षेसाठी ते निश्चित उपयुक्त ठरेल। त्यामुळे आता सेटचा रिझल्ट कधी येईल यावर कॉन्सन्ट्रेट करण्याऐवजी इन केस मी ह्या सेटमध्ये क्वालिफाय होऊ शकलो नाही तर पुढच्या सेटसाठी माझी स्ट्रॅटेजी काय असेल याचा आपण निश्चित विचार करूया आणि सेटचा रिझल्ट जसा डिक्लेअर होईल विद्यापीठावर उपलब्ध करून दिला जाईल तसा तो आपल्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचवण्याचा मी देखील प्रयत्न करेल। आणि आपणही विद्यापीठाच्या वेबसाईटला अधूनमधून जर विजिट केली तर आपल्याला ते निश्चितपणे लक्षात येईल। त्यामुळे पुढील सेट परीक्षेसाठीची आपलं टाइम टेबल सेट करा, त्यावर अधिकाधिक वेळ द्या, अधिकाधिक अभ्यास करा, त्या विषयावरील वेगवेगळे व्हिडिओज बघा आणि आपलं जे कन्सेप्च्युअल नॉलेज आहे, जो बेस आपला आहे तो अगदी पक्का करण्याचा, घट्ट करण्याचा प्रयत्न करा। रिझल्ट लवकरच जाहीर होईल आणि क्वालिफाय व्हाल अशी अपेक्षा तुमची असेल तर निश्चितपणे त्यासाठी आपल्यातल्या बऱ्याच जणांना शुभेच्छा। व्हिडिओ आवडला असेल, उपयुक्त वाटला असेल तर नक्कीच लाईक करा, ज्यांना आवश्यकता आहे त्यांच्यापर्यंत शेअर करा आणि अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी कृपया चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।